नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। यापूर्वी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सुविचार देती सुखाचा आधार किंवा सुविचार देती जीवना आकार अशा प्रकारच्या सुविचारांचा विचार आपण त्या व्हिडिओमध्ये 25 सुविचार आपण घेतलेले होते। काही श्रोत्यांची अशी इच्छा होती की आपण सुविचारावरती आणखीन काही व्हिडिओ करावेत आणि चांगले सुविचार आमच्यापर्यंत जर आपण पाठवलात तर ते आणखीन चांगलं असेल। श्रोते मायबापांचा आदेश मला टाळता आला नाही आणि म्हणून हा दुसरा व्हिडिओ काही सुविचार डोळ्यासमोर ठेवून बनवतो आहे। मी पहिल्या व्हिडिओमध्येच आपल्याला सांगितलं होतं की विचार दोन प्रकारचे आहेत आणि त्यामधला कुविचारांनी माणूस कुठल्याही उच्च कुळात जन्माला येऊन सुद्धा तो दानव गणला जाऊ शकतो आणि दानव कुळातला माणूस देखील सुविचाराने खऱ्या अर्थानं मोठा ईश्वरत्वापर्यंत जाऊन पोहोचू शकतो। ही विचाराची ताकद आहे। माणसाच्या शरीराला क्रियामध्ये घेऊन जाण्याचं काम विचार पाठीमागून करत असतात आणि म्हणून विचार हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठीच आपण पहिल्यांदा विचार चांगले करायला शिकलं पाहिजे। ही माणसासाठी अत्यंत मोठी देणगी ईश्वराने जर कोणती दिली असेल तर माणसाला विचार करता येतो। स्वतः विचार नाही करता आला तर इतरांचे चांगले विचार आपल्याला वाचता येतात, ऐकता येतात आणि त्यानुसार आचरण करून आपल्याला मोठं होता येतं आणि हे काम देखील एका अर्थानं पुण्याचंच काम आहे असं गृहीत धरून मी काही व्हिडिओ या सुविचारच्या संबंधानं या निर्माण करतो आहे किंवा बनवतो आहे। आज आपण पुढचे काही सुविचार या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मागचा भागाच्या पुढचे विचार मागच्या पहिल्या भागामध्ये आपण 25 सुविचार पाहिले होते। जर जमलं तर या दुसऱ्या भागामध्ये पुढचे 25 सुविचार पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये मी शेवटचा सुविचार सांगितला होता की परमेश्वराची अतिउच्च देणगी म्हणजे वेळ आणि तिचा उपयोग करा। कारण ईश्वराने आपल्याला सगळ्यात मोठी देणगी कोणती दिलेली आहे तर वेळ दिलेली आहे आणि त्या वेळेचा उपयोग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेळेवर करता आला पाहिजे। याबद्दल आपण चिंतन पाहिलं होतं आणि तो व्हिडिओ तिथं समाप्त केलेला होता। आता आपण या व्हिडिओच्या प्रारंभी जो सुविचार घेतोय तो हा की आकाशातील तारा होणं शक्य नसेल तर अंगणातील पंथी होऊन परिसर उजळवा। एक गोष्ट लक्षात घ्या की आकाशातला सगळ्यांनाच तारा होता येईल का? एकच ध्रुव तारा झालेला आहे, सगळ्यांना ध्रुव तारा होता येत नाहीये। याचा अर्थ असा की आपल्याला खूप मोठं काम करता नाही आलं तरी आपापल्या पद्धतीनं छोटच का काम असे ना, पावलापुरता प्रकाश म्हणतो की नाही आपण, तेवढा तरी प्रकाश पाडण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। आपल्याला सूर्य नाही होता आलं तर पंथी तरी होता येतं की नाही। तोच विचार या ठिकाणी या सुविचारामध्ये येतो की आकाशातील तारा होणं शक्य नसेल तर अंगणातील पणती होऊन तरी परिसर उजळवा। पंथी व्हायला काही अवघड गोष्ट आहे का? अवघड नाहीये। पंथी होऊन आपापल्या अंगणातला परिसर तरी आपल्या पुरता आपल्याला प्रकाशित करता येतो ना, उजळता येतो ना। नाहीतर मला काहीच होता येत नाही म्हणून पंथी व्हायचं नाही, तारा होणं तर फार पुढचा विषय। असं न करता आपली जी शक्ती आहे, आपली जी कुवत आहे त्या पद्धतीनं का असेना परंतु आपल्याला आपला भवताल मला असं वाटतं समृद्ध करता आला पाहिजे। आपल्या जगण्यानं काहींचं आयुष्य थोडंच असो मोठं असो पण उजळता आलं पाहिजे असा विचार इथे आपल्याला पाहायला मिळतो। पुढे काय म्हटलंय बघा पुढच्या सुविचारामध्ये, दुसऱ्यांच्या सतत चुका काढणं। एक गोष्ट इथं सोडून द्या असं म्हटलंय। या सुविचाराचं शीर्षक आहे सोडून द्या। काय काय सोडून द्या? माणसानं आपल्या आयुष्यामध्ये काय काय सोडून दिलं पाहिजे? भगवान गौतम बुद्धांना, तथागत गौतम बुद्धांना विचारलं होतं की तुम्ही दुःख मुक्तीसाठी म्हणून या ठिकाणी राजगादी सोडून किंवा राजपद सोडून निघून गेलात, तुम्हाला काय मिळालं? तर त्यावेळेला ते असं म्हणाले होते, मला मिळालं काहीच नाही, मी गमावलं खूप। काय गमावलं? मी अहंकार षडरिपू गमावले, मी माझ्या मनामधले विकार जे आहेत ते सगळे गमावून टाकले। म्हणजे सोडून देणं देखील अत्यंत महत्वाचं असतं।
म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी सांडणं देखील महत्वाचं असतं आणि व्यंकटी सांडल्याशिवाय तया सत्कर्मी रती वाढो, त्याच्याशिवाय सत्कर्माला ती मोकळी जागा भरून काढायला या ठिकाणी जागा उपलब्ध होते. मग चांगुलपणा बसवायचा असेल तर दुष्टपणा निघून गेला पाहिजे ना. त्यासाठी काय काय सोडून दिलं पाहिजे आपण, तर त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिल्यांदा सांगितलं की दुसऱ्यांचा सतत चुका काढणं सोडून द्या. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाहीये. म्हणजे आपण दुसऱ्यांच्या चुका काढत असतो तर माणसानं पहिल्यांदा हे सोडून दिलं पाहिजे. काय सोडून दिलं पाहिजे? दुसऱ्यांच्या चुका काढणं सोडून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय म्हणतात बघा, दुसऱ्यांच्या यशाबद्दल मस्तर करणं सोडून दिलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की मी एक विनोद नेहमी सांगत असतो की एका माणसाचं पोट दुखायला लागलं. मुखेडच्या सगळ्या डॉक्टरला त्यानं दाखवलं परंतु आणि गोळ्या औषधं दिले पण काही त्याचं पोट कमी होईना. नांदेडला गेला तिथेही दाखवलं, पुण्याला गेला तिथेही दाखवलं आणि सगळ्यांना दाखवून परत पुन्हा तो मुखेडलाच आला. डॉक्टर पुंडे साहेबांना पुन्हा त्यानं दाखवलं. साहेब फार हुशार आहेत. त्यांच्या लक्षात आलं की आता इथं त्याला दवानं काही होत नाहीये, औषधानं काही होत नाही, याचा आजार जरा वेगळा दिसतोय. म्हणून साहेब म्हणाले, सांग रे नेमकं तुझं पोट केव्हापासून दुखतंय? तो म्हणाला, शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतल्यापासून दुखतंय. तर शेजाऱ्यानं 4 व्हीलर गाडी घेतली म्हणून जर याचं पोट दुखत असेल तर याला कोणत्या ॲलोपॅथीचे किंवा आयुर्वेदिक औषध कामी येणार आहे त्याचं पोट कमी करायला? म्हणजेच काय, तर दुसऱ्यांच्या यशानं काही माणसं मत्सर करायला लागतात त्याचे, आपलं पोट दुखवून घेतात. तर असा दुसऱ्या किती जरी यशस्वी झाला तर त्याच्याबद्दलचा मत्सर तुम्ही अंतःकरणामध्ये बाळगू नका, हे देखील सोडून द्या, असं आपल्याला या विचारामधनं सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दुसऱ्यांच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणं सोडून द्या. मला याच्यातनं काय मिळेल, मला त्याच्याकडून काय मिळेल काय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की फुकट मिळालेलं आपल्या खेड्यामध्ये म्हणतात कधीच पचत नाही. म्हणून दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा आयुष्यामध्ये कधीच ठेवायची नाही. आपल्या प्रयत्नानं जेवढं काही मिळेल तेच चांगलं असतं. त्याच्यामुळेच आपल्याला सुखाची झोप लागते, त्याच्यामुळेच आपल्याला शांती मनाला प्राप्त होते. आणि म्हणून इतरांची संपत्ती मिळवण्याचा लोभ अंतःकरणामध्ये ठेवू नका, तो लोभ सोडून द्या, असाही हा विचार आपल्याला सोडून देण्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. पुढे म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखात आपलं सुख माना. दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःखामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? सुख मानायला शिकलं पाहिजे. हाही विचार अत्यंत महत्वाचा आहे. दुसरं काय म्हटलं त्यांनी? दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावणं सोडून द्या. काय करायचंय आपल्याला? त्याच्या आयुष्यामध्ये काही संकट येऊ, त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगुलपणा येऊ, चांगुलपणा आला तर त्या चांगुलपणामध्ये तुम्ही समाविष्ट व्हा, त्याच्या आनंदामध्ये आणखीन त्याला आनंदी करण्यासाठीचा प्रयत्न करा. परंतु इतरांच्या खाजगी आयुष्यामध्ये कशासाठी आपण डोकावायचं? इतरांच्या खाजगी आयुष्यामध्ये डोकावणं आपण सोडून दिलं पाहिजे, त्याची चर्चा करणं सोडून दिलं पाहिजे. मी कबीरावरचा जो व्हिडिओ युट्यूबवर टाकला त्यामध्ये कबीरांच्या अनमोल विचारांच्या मध्ये आपण घेतला ना की निंद कनियरे राखी अंगन कुटी छवाय, बिन पाणी साब नबीन निर्मल करत सुबाय, असा आपण विचार केला त्या व्हिडिओमध्ये. तसं निंदा एका अर्थानं निंदाच करणं आहे ना त्याच्या जीवनामध्ये डोकावणं म्हणजे. म्हणून दुसऱ्याच्या खाजगी जीवनामध्ये डोकावणं सोडून द्या. दुसऱ्याशी स्वतःशी तुलना करणं सोडून द्या. बऱ्याच माणसांना इतरांशी तुलना करायची सवय असते आणि आपल्या दुःखाचं मूळ कारण ही तुलना देखील असू शकते. म्हणून अशा प्रकारची तुलना करणं आपण आपल्या आयुष्यामध्ये हे काम करायचं नाहीये. तुलना करायचं काम सोडून द्यायचं आहे. दुसऱ्याशी स्पर्धा करणं देखील सोडून द्यायचं आहे. कारण स्पर्धेमधनं ईर्ष्या निर्माण होते, द्वेष निर्माण होतो आणि मग त्या स्पर्धेतनं आपल्या बुद्धीचा विकास होण्याच्या ऐवजी स्पर्धकाच्या बद्दलचं वैरभाव आपल्या अंतःकरणामध्ये येतो आणि सात्विकता पाठीमागं पडते आणि तामसी वृत्ती वाढायला लागते. म्हणून स्पर्धा करायची नाही. चांगुलपणाची स्पर्धा करावी असं आपण म्हणतो, पण त्या चांगुलपणाच्या स्पर्धेच्या गोंडस नावाखाली वाईटपणाच अंतःकरणामध्ये जास्त वाढताना दिसतो आणि म्हणून आपण इतरांची स्पर्धा करणं देखील सोडून द्यायचं आहे.
दुसऱ्यांची फालतू चौकशी करणं सोडून द्या. काय त्यालाच आपल्याकडे खरं तर जातीवाचक शब्द वापरला गेलेला आहे म्हणून तो मी शब्द वापरत नाहीये, पण आपल्याकडे डॅश डॅश चौकशी असं आपण म्हणत असतो नेहमी. का म्हणतो मला माहिती नाही, परंतु जातीवाचक शब्द असल्यामुळे मी घेत नाही कोणाच्या भावना दुखवतील म्हणून. तर कशासाठी आपण चौकशी करायची? हा ठीक आहे, एखाद्याचा आजारी पडला असेल, कोणी वारला असेल तर हरकत नाही एखाद्या वेळेस त्याच्या दुःखात सहभागी म्हणून आपण थोडीशी चौकशी करणं, पण नको त्या गोष्टींची चौकशी, नको त्या गोष्टी, ज्या गोष्टींच्या चौकशीमुळे, ज्याची चौकशी आपण करतोय त्याच्या अंतःकरणाला जर वेदना दुःख होत असेल तर अशी कशाला चौकशी करायची आहे आपण? म्हणून इतरांची चौकशी किंवा दुसऱ्याशी फालतू चौकशी करणे, फालतू हा शब्द आलेला आहे हे महत्वाचं लक्षात घ्या. फालतू चौकशी करणं सोडून दिलं पाहिजे. दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणं सोडून द्या. बऱ्याच वेळेस माणसं काय करतात, तर दुसऱ्याला फालतू समजायचं आणि मी किती श्रेष्ठ आहे, मला किती कळतं, माझ्यासारखा शहाणा कोणीच नाहीये, त्याला काहीच कळत नाहीये. अशा प्रकारची जी काही आपल्याकडं स्वतःला श्रेष्ठत्व आणि दुसऱ्याची कमीपणा करण्याची जी भावना आहे, ही देखील भावना आपण अंतःकरणातनं काढून टाकली पाहिजे. आणि खरं तर माऊली म्हणाले ज्ञानेश्वरीमध्ये, जो म्हणे मी काही आहे तो काहीची नव्हे. ज्याला वाटतं की माझ्यासारखा शहाणा दुसरा कोणीच नाहीये, माऊली म्हणतात त्याच्यासारखा मूर्ख या जगाच्या पाठीवर दुसरा कोणीच नाहीये. म्हणून आपण स्वतःला शहाणं समजायचं आणि इतरांना मूर्खात काढायचा हा विषय देखील आपण आपल्या आयुष्यामधनं काढून टाकला पाहिजे. आणखीन काय सांगितलंय की तुमचा अहंकार सोडून द्या, खोटा अहंकार. कारण सगळं जे नुकसान होतं ते अहंकारामुळे होतं. आपण बघितलं एका व्हिडिओमध्ये, नवल अहंकाराचे गोटी विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले, अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अशा पद्धतीनं अहंकाराला आपल्याला सोडायचंय. म्हणून तर नामदेव महाराज म्हणाले की अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराने मोठ्या मोठ्या लोकांचं नुकसान केलेलं आहे. रावणादिकापासनं पुराणामध्ये, शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं असे आलेली आहेत. आणि म्हणून खोटा अहंकार अंतःकरणामध्ये बाळगायचा नाहीये, त्याला तात्काळ सोडून द्यायचा आहे. आपण षडरिपूंचा जो व्हिडिओ केला त्यामध्ये देखील हाच विचार, अहंकाराच्या व्हिडिओमध्ये हाच विचार यापूर्वी पाहिलेला असल्यामुळे जास्त विस्तार करत नाहीये. पुढे काय म्हटलंय बघा, स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणं सोडून द्या. बऱ्याच वेळेस ती एक गोष्ट सांगितली जाते की एका ठिकाणी गणपतीच्या मूर्ती होती आणि एक जण त्या मूर्तीच्या दर्शनाला गेला, गणपतीच्या बेंबी दिसली, त्या बेंबीमध्ये त्यानं बोट घातला अंधारामध्ये आणि त्याला त्या ठिकाणी इंचवानं दंश केला. दंश केल्याच्या नंतर बापरे म्हणला तो. पाठीमागून येणाऱ्यांना विचारलं, काय झालं रे, का बापरे म्हटलास, काय चावलं की काय, काय आहे की काय? तो म्हणाला, नाही नाही, फार थंड वाटलं. कारण त्याला असं वाटतं की मला दंश झालाय तर मागच्यांना सुद्धा दंश झाला पाहिजे, आणि दुसऱ्याला दंश झाल्याच्या नंतर मग याला आनंद वाटला की बरं झालं मी एकटाच नाही, हा सुद्धा माझ्या सोबत आहे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाने सुखावणे हा जो काही प्रकार आहे तो माणूस म्हणून आपल्याला शोभणारा नाहीये. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हा, पण दुसऱ्याच्या दुःखानं सुखी होऊ नका. देवाची पूजाच तुकाराम महाराज म्हणाले की सत्य बोले मुखे आणि दुःखवे अनेकांचे दुःखे. अशा प्रकारचं जीवन तुम्ही जगा. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हा, परंतु दुसऱ्याच्या दुःखाने सुखी होऊ नका. अशा जर आपला विचार असेल तर तो सोडून दिला पाहिजे. म्हणजे एवढे विचार सोडून द्या या विचारांतर्गत आपल्याला या सुविचारामध्ये पाहता येतात की माणसानं काय काय सोडून देणं माणूस म्हणून गरजेचं आहे. तर या गोष्टी सोडणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्या पुढचा जो सुविचार आलेला आहे तो आहे अग्नीत तीळ तांदूळ जाळून काय उपयोग. अग्नीमध्ये तीळ जाळले, तांदूळ जाळले, त्याचा जाळून काय उपयोग होणार आहे? मनातील क्रोध, मोह, मत्सर हे विकार जर जसेच्या तसे असतील तर कशाला जाळायला पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये जो काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मोह आहे, दंभ आहे, मत्सर आहे, अहंकार आहे, विषय वासना आहेत, अशा वेगवेगळ्या ज्या नको त्या सगळ्यांचा घनदाट या ठिकाणी घनघोर युद्ध चाललेलं आहे अंतःकरणामध्ये. हे सगळे शत्रू ठाण मांडून बसलेले आहेत आपल्या अंतःकरणामध्ये. यांना जाळणं महत्वाचं आहे. परंतु हे सगळं मनामध्ये ठेवलंय आणि बाहेरून मात्र तो काय करतोय? तांदूळ जाळण्याचं काम करतोय अग्नीमध्ये, तीळ जाळण्याचं काम करतोय.
आणि म्हणतोय की मी यज्ञ करतोय किंवा मी काहीतरी पवित्र काम करतोय, तर हा विचार संतांनाही मान्य नव्हता. आणि म्हणून संतचाच खरा तर हा विचार आहे की बाहेर अग्नीमध्ये तीळ तांदूळ जाळून उपयोग नाहीये. जाळायचंच असेल तर तुमच्या अंतकरणामध्ये जे षडरिपू बसलेले आहेत, जे काही पापाचरण करायला लावणारे शत्रू बसलेले आहेत, त्या सगळ्यांना जाळणं महत्वाचं आहे. जसं की काम जाळला असं आपण म्हणतो आहे की नाही, तसं जाळायला हे जाळणं महत्वाचं आहे, असा हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, प्रेम, ज्ञान व बल या तिन्ही गोष्टी जवळ बाळगा, जग तुमच्याकडे धावून येईल. आपण काय जवळ बाळगलं पाहिजे आणि काय सोडून दिलं पाहिजे हे देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. सुविचार काय करतात तर तुम्हाला प्रकाशाची वाट दाखवतात. सुविचार काय करतात तर अलीकडे मी कालच बोललोय आणि कालच व्हिडिओ टाकलाय धर्मापुरीला, स्वर्गीय गौतम बापू नागरगोजे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं बोलताना मी सांगितलं, त्या ठिकाणी बोलताना मी म्हणालो होतो की आपण काय स्वीकारलं पाहिजे आणि काय त्यागलं पाहिजे. तर आपण काय जवळ बाळगलं पाहिजे आणि काय त्यागलं पाहिजे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कोणत्या 3 गोष्टी आपण आपल्या जवळ बाळगल्या पाहिजेत? ज्या गोष्टी आपल्याकडे असतील तर जग आपोआप तुमच्याकडे धावून आल्याशिवाय राहत नाहीये. ज्या गोष्टी आपल्याकडं बाळगणं गरजेचं आहे त्या गोष्टी आपण बाळगत नाहीयेत. नको त्या गोष्टी जवळ बाळगून मला कसं कोणी विचारत नाही, माझं कसं मोठेपण होत नाही, मी कसा गुणवंत होत नाही असा विचार आपण करतो. खऱ्या अर्थानं जर आपल्याला जग आपल्याकडे यावं, जगानं आपली दखल घ्यावी असं वाटत असेल तर हा सुविचार आपण लक्षात घेतला पाहिजे. काय म्हटलंय? प्रेम, ज्ञान आणि बल या 3 गोष्टी आपण जवळ बाळगल्या पाहिजेत. कारण प्रेम हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून तर कबीर म्हणाले, पोती पडी पडी जगमुआ पंडित भयानक होय, ढाई आकर प्रेम का पडासो पंडित होय. हे की नाही, प्रेमा इतकं प्रेमाविन भजन नाकाविन मोतीन, हे की नाही, असं सांगितलं गेलेलं आहे ना. त्यामुळं प्रेम अत्यंत महत्वाचं आहे, ते आपल्याकडे असलं पाहिजे. नुसतं प्रेम असून चालत नाही, जर ज्ञान नसेल तर ते प्रेम आंधळ बनण्याची शक्यता असते. म्हणून प्रेमाबरोबर ज्ञानही आपल्याकडे असलं पाहिजे. प्रेमही आहे, ज्ञानही आहे, पण शरीरामध्ये बलच नाही आहे. तर मला असं वाटतं बल केवळ शरीराचंच नाही तर काही वेगवेगळ्या प्रकारचे बलाचे प्रकार सांगितलेले आहेत. ते बळ देखील आपल्या जवळ जर असेल तर या जगाला माझ्या मागे या म्हणून सांगायची गरज नाहीये. जग आपोआप तुमच्या पाठीमागे आल्याशिवाय राहत नाहीये. म्हणून आपल्याकडे काय काय असलं पाहिजे? प्रेम असलं पाहिजे, आपल्याकडं ज्ञान असलं पाहिजे, आपल्याकडं बल असलं पाहिजे. या 3 गोष्टी जर आपल्याकडे राहिल्या तर जग आपोआप तुमची नोंद घेतं. जग तुमच्या येत वडील जय जय करीती तया नाव धर्म ठेवीतीन येर अनुष्ठिती सामान्य सकळ, या स्थितीला तुम्ही जाऊन पोहोचू शकता. माऊलींच्या या ओवीच्या म्हणण्याप्रमाणे जर ह्या 3 गोष्टी आपण आपल्या समोर ठेवल्या तर. पुढे काय म्हटलंय बघा, एखाद्याचा अपमान करणं म्हणजे स्वतःचा सन्मान गमावणं होय. बऱ्याच लोकांना दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. त्याला असं वाटतं की कसं, आणि आता खरं तर ते ग्रामीण शब्द आहे, तुम्हाला तो आवडणार नाही, पण तो शब्दच इथं चपलक आहे की काय म्हणतात, एखाद्याचा अपमान करून कशी त्याची जिरवली. पण ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नाहीये की एखाद्याचा दुसऱ्याचा अपमान करणं म्हणजे स्वतःचा सन्मान गमावणं आहे. कारण तुम्ही कोणत्या पातळीचे आहात, तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, ही गोष्ट दुसऱ्याचा अपमान केल्याच्या नंतर तुमच्या बाबतीमध्ये समोर येते. म्हणून तर म्हटलंय ना की झाड जाणीजे फुले माणूस जाणीजे बोले. तुमच्या बोलण्यावरून, तुमच्या वागण्यावरून तुम्ही कोणत्या दर्जाचे आहात हे लक्षात येतं. म्हणून इतरांचा अपमान करण्यामध्ये स्वतःचा सन्मान समजू नका. इतरांना सन्मान देण्यामध्येच स्वतःचा सन्मान समजलात तर निश्चितपणे तुम्ही देखील मोठे होऊ शकता. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं ना की इतरांच्या दारामध्ये जर आपण सुखाची झाड लावलं तर आपल्या अंगणामध्ये सुखाची फुलं पडतील असं मी म्हणालो होतो तुम्हाला. तुम्हाला आठवतंय का? बघा, नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही ऐकला, पुन्हा एकदा ऐका म्हणजे लक्षात येईल. आणि दुसऱ्याच्या जर दारामध्ये आपण दुःखाचं झाड लावलं तर आपल्या अंगणामध्ये दुःखाचेच फुलं पडण्याची शक्यता आहे. म्हणून इतरांच्या कडे आपण काय करायचं आहे तर इतरांच्याकडं दुःखाचं झाड लावायचं नाही. तसाच हा विचार आहे. ते म्हणतात की दुसऱ्याचा अपमान करण्यामध्ये सन्मान मानू नका.
तर इतरांचा अपमान जर तुम्ही केला तर तुमचा सन्मान कमी होण्याची शक्यता असते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, कौतुक हा फार छोटा शब्द आहे, पण ते करायला मन मात्र खूप मोठं लागतं. कौतुक हा काय फार मोठा शब्द आहे का? नाहीये. 3च वर्ण आलेले यामध्ये. कौतुक हा फार छोटा शब्द आहे, परंतु हे करण्यासाठी मन मात्र खूप मोठं लागतं. कारण इतरांची कौतुक करणारी माणसं आपल्याला समाज व्यवस्थेमध्ये दिसत नाहीयेत. त्याची निंदा नालस्ती करणारे, त्याचा सगळा इतिहास चुकीचा वाचणारी लोक तुम्हाला पावला पावलाला मिळतील, परंतु त्याचं कौतुक करणारी माणसं किती दिसतील आपल्याला समाजामध्ये? दिसणारच नाहीयेत. म्हणून कौतुक हा शब्द छोटा जरी असला तरी ते करण्यासाठी मन मात्र मोठं लागतं. संतांच्या बद्दल जर आपण बघितलं तर, महापुरुषांच्या बद्दल जर आपण बघितलं तर त्यांचं मन मोठं होतं, म्हणून ते सगळ्यांचं कौतुक करायचे. ज्याचं मन छोटं असतं त्याला दुसरे माणसं छोटे दिसायला लागतात, आणि म्हणून कौतुक हा शब्द जरी छोटा असला तरी ते करण्यासाठी मन मात्र मोठं लागतं. म्हणून आपण आपलं मन मोठं ठेवा आणि इतरांची तोंड भरून कौतुक करा. कारण इतरांचं कौतुक जर तुम्ही केलं तर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये काही ना काही परतफेड म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये कौतुकाचे क्षण येऊ शकतात. ही गोष्ट विसरू नका. पुढे काय म्हटलंय बघा, काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार, कारण त्यांना भीती लागलेली असते, हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. हे गृहीत धरूनच चला म्हणतात. काही माणसं तुम्हाला आयुष्यभर कधीच पाठिंबा देणार नाहीयेत. तुमची जरी खरी बाजू असली तरी ते उचलून धरणार नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे की या माणसाला जर मोठेपण दिलं तर उद्या चालून हा आपल्यापेक्षा वरचढ ठरू शकतो. जाणीवपूर्वक तुमच्याकडे दुर्लक्ष करणं, गुण असताना देखील गुणांची चर्चा न करता अवगुणांची चर्चा करणं किंवा बेदखल करणं, अशा प्रकारचं काम करणारी लोक, तुम्हाला पाठिंबा न देणारी लोक ही अशी असतातच. त्याचा अर्थ आपण हे समजून घ्यायचा की याच्या मनामध्ये हा विचार आहे, याला आपण मोठं झालेलं बरं वाटत नाहीये, म्हणून तुम्ही त्याच्याशी वाईट वागू नका. त्यानं जरी तसं वागला तरी त्याची फळं त्याने भोगेल. परंतु काही माणसांचा स्वभाव हा असा असतोच, असं या ठिकाणी या सुविचारामधनं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, मैदानात हारतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु जो स्वतःच्या मनातून हार मानतो तो माणूस कधीच जिंकू शकत नाहीये. मन के हारे हार है, मन के जीते जीत, असं हिंदीमध्ये म्हटलेलं आहे. किंवा मी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की पराभव हा पहिल्यांदा रणात होत नसतो, तर पराभव हा पहिल्यांदा मनात होत असतो. म्हणून मनानं कधीच पराभूत व्हायचं नाहीये. मी एका ठिकाणी म्हटलंय, तुम्ही ऐकलं असेल की ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. मनात प्रकाश असेल तर हे जग मुठीत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते. आणि तोंडावर मर्क्युरीचा बल्ब आहे आणि मनामध्ये मात्र काळा कुट्ट अंधार पडला असेल तर त्या मर्क्युरीच्या फोकसचा काहीही चेहऱ्यावरचा उपयोग होत नाहीये. महत्वाचं काय आहे तर मन आहे. आपण एका व्हिडिओमध्ये मनाचं चिंतन करताना हा विचार मांडलेलाच आहे. आणि म्हणून इथं काय सांगितलं गेलेलं आहे की मैदानात हारतो तो पुन्हा जिंकू शकतो. हो, काही त्याच्यात चिंता करण्याचं कारण नाहीये, पण जो मनानं हारतो ना त्याला मात्र पुन्हा आयुष्यामध्ये जिंकता येईलच असं नाहीये. पहिल्यांदा तुम्ही मनाने मनाची ताकद अशी वाढवा की नाही, मीच जिंकणार आहे, माझ्याशिवाय दुसरं कोण जिंकू शकतं, अशा प्रकारे मनाला तुम्ही, म्हणून तर संत म्हणाले मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, असं जे म्हटलंय ना त्याचं कारण हेच आहे. आणि म्हणून रणांगणामध्ये तुमचा जर पराभव झाला तर पुन्हा तुम्ही जिंकू शकाल हारलात तर, परंतु मनानं मात्र पराभूत झालेला माणूस आयुष्यात पुन्हा कधीच जिंकू शकत नाहीये. आणि म्हणून आपण मनानं पराभूत व्हायचं नाही. हा अत्यंत मोलाचा सल्ला, या अनमोल विचार हा यातनं आपल्याला संदेश देताना दिसतो. पुढे काय म्हटलंय बघा, आपण एखाद्यास दर्शविण्यासाठी अभ्यास करत असल्यास आपण स्वतःला फसवीत आहोत. बरेच विद्यार्थी आई वडिलांना पुस्तक हात तोंडासमोर घेऊन बसलेले दिसतात.
त्यांना असं वाटतं की आई वडिलांना वाटावं की मी किती अभ्यास करतोय. म्हणजे दर्शनी आई वडिलांना म्हणा, गुरुजनांना म्हणा, इतरांना फसवण्यासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हा विचार सांगतो की तुम्ही दुसऱ्याला फसवत नाहीयेत, तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात. दुसऱ्याला फसवण्यापेक्षा स्वतःला फसवणं हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मी एक उदाहरण सांगत असतो की एक माणूस मुखेडमध्ये बस गाडीमध्ये बसला आणि त्यानं कंडक्टरला सांगितलं मला लातूरला जायचंय, आणि लातूरचं तिकीट घेतलं, तिकीट फाडून घेतलं, खिशात ठेवलं आणि बसच्या खाली उतरला आणि बसमध्ये कंडक्टरकडे हात करून जोरजोरानं हसायला लागला. एसटीतली सगळी माणसं विचारायला लागली, काय झालं तुम्हाला, का हसतायत? म्हटलं कसं मी कंडक्टरला मूर्ख बनवलं. म्हणले मला काही कळालं नाही. नाही म्हणले तिकीट लातूरचं काढलं, पट्ट्या मुखेडच्याच बस स्टँडला उतरला. पट्ट्यानं तिकीट लातूरचं काढलं, पट्ट्या मुखेडच्याच बस स्टँडला उतरला. कसं कंडक्टरला मूर्ख बनवलं. आता याच्यामध्ये मूर्ख कोण बनलं हो? कंडक्टर बनला की तू स्वतः बनला? कंडक्टरचं काय आहे? त्यानं लातूरचं तिकीट घेतलंय, त्यानं लातूरला गेला काय, मुखेडला उतरला काय, किंवा रस्त्यामध्ये आणखीन जामला उतरला काय? कंडक्टरला तिकीटशी मतलब आहे, तिकीट त्यानं काढलेलं आहे. तसं कित्येक वेळेला विद्यार्थी गुरुजनांना, आई वडिलांना अभ्यासाच्या नावावरती चुकीचा फसवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना असं वाटतं की मी गुरुजींना फसवलं, मी आई वडिलांना फसवलं. पण खरं तर ते गुरुजींनाही फसवत नसतात, आई वडिलांनाच फसवत नसतात, तर ते स्वतः फसवत असतात. हा विचार हे सांगतो की बाबांनो, असा विचार करून स्वतःचं जीवन फसवून घेऊ नका आणि इतरांना फसवल्याच्या असुरी आनंदामध्ये किंवा अज्ञानी आनंदामध्ये तुम्ही राहू नका. स्वप्ने ते नसतात जे झोपेत पडतात. फार महत्वाचा विचार आहे. स्वप्न म्हणजे कोणते? बऱ्याच लोकांना झोपल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात. मी नेहमी सांगतो की तरुण मुलींना स्वप्न पडतात. एका तरुण मुलाला स्वप्न पडलं कोणतं? एकदा त्याच्या स्वप्नात आली जुही चावला. एकदा त्याच्या स्वप्नात आली जुही चावला, पण दुर्दैव त्याचं तेवढ्यात त्याला ढेकून चावला. ढेकणाच्या बाजेवर झोपून जर तुम्ही कटरीना कैफचे किंवा जुही चावलाचे स्वप्न पाहत असाल, माधुरी दीक्षितची स्वप्न पाहत असाल, तर ती स्वप्न पूर्ण कशी होतील? आपल्याला वास्तवाचं भान असलं पाहिजे. म्हणून झोपेत पडलेली जी असतात त्याला स्वप्न म्हणता येत नाहीये. स्वप्न ते नसतातच. स्वप्न अशी असतात ते आपल्याला झोपूच देत नाहीयेत. स्वप्न कोणती आहेत? स्वप्न ते आहेत की जे आपल्याला झोपूच देत नाहीत. तर मग झोपेत स्वप्न येण्याचं कारण काय आहे? बघा तुम्ही, ज्या माणसांना मोठं व्हायचंय ती माणसं सतत बेचैन असतात, त्यांना झोपच येत नाहीये. म्हणून तर कबीर म्हणाले बघा अनमोल विचारामध्ये की दुनिया सगळी झोपलेली आहे, परंतु कबीर मात्र कसा आहे, तर तो जागाच आहे, तो रडतो आहे. संतांचं असंच असतं, मोठ्या माणसांचं असंच असतं. आपल्याला देखील अशी स्वप्न पडली पाहिजेत की त्या स्वप्नांचा पाठलाग करताना किंवा ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवित असताना आपल्याला झोपच लागता कामा नये. जे झोपच येऊ देत नाही ती खरी स्वप्न आहेत, झोपेत पडतात ती स्वप्न नाही आहेत. असा एक महत्वाचा अनमोल विचार किंवा सुविचार आपल्याला अत्यंत महत्वाचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढे काय म्हटलंय बघा, शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळविणं म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? 10वीला किंवा 7वीला 80% मार्क घेतले म्हणजे शिक्षण, 8वी झाली म्हणजे शिक्षण, 10वी झाली म्हणजे शिक्षण, BA झालं म्हणजे शिक्षण, MA झालं म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे पदव्याचे ते भेंडोळे कागदाचे घेऊन डिग्र्या स्वतःच्या समोर लावणं म्हणजे शिक्षण आहे का? तर शिक्षणाची नेमकी व्याख्या काय आहे? तर अत्यंत महत्वाचा विचार आहे की शिक्षण ते आहे जे शरीराला श्रमाकडे घेऊन जातं. काय करतं? शरीराला श्रमाकडे घेऊन जातं, ते खरं शिक्षण. बुद्धीला मनाकडे घेऊन जातं, ते खरं शिक्षण. आणि हृदयाला भावनेकडे घेऊन जातं, ते शिक्षण. म्हणजे शिक्षणातनं काय झालं पाहिजे, तर श्रम संस्कार त्याच्यामध्ये आला पाहिजे. शिक्षणानं बुद्धीबरोबर मनाचा विकास झाला पाहिजे आणि शिक्षणानं हृदयाबरोबर भावनेचा विकास झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं गेलंय की शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं साधन आहे. शिक्षणातनं भावनात्मक, क्रियात्मक, है की नाही,
असा विचार झाला पाहिजे. भावात्मक, क्रियात्मक आणि ज्ञानात्मक या तिन्ही बाजूंचा विचार आणि विकास जर झाला त्या पाल्याचा, तर त्याला खऱ्या अर्थानं शिक्षित म्हणता येतं. असा एक महत्वाचा विचार इथं आपल्याला पाहायला मिळतो. एक पुस्तक, एक पेन, एक मूल आणि एक शिक्षक जग बदलू शकतात. जग बदलण्याची ताकद कशामध्ये आहे? जग बदलण्याची ताकद एकाच गोष्टीमध्ये आहे. पण त्या एक गोष्टी जर एकत्र आल्या तर कोणत्या? एक पुस्तक देखील जगाला बदलून टाकू शकतं. असं म्हणतात की पाश्चात्य राष्ट्रामध्ये मला वाटतं आई या पुस्तकानं खूप मोठं काम रशियन राज्यक्रांतीच्या कुठल्या तरी क्रांतीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. एक पुस्तक देखील काय करतं? जग बदलण्याची ताकद त्यामध्ये असते. एक पेन देखील राष्ट्रामध्ये परिवर्तन करू शकतो. बाबासाहेब आंबेडकरांची एक पेन संविधानाच्या माध्यमातून चालली आणि या देशातला तुम्हाला माहिती आहे की या देशाला बदलून टाकण्याचं काम एका पेनानं केलेलं आहे. एक मूल देखील हे मोठं काम करू शकतं की ही ताकद त्याच्यामध्ये असू शकते. आणि एक शिक्षक जग बदलून टाकू शकतो. ती ताकद एका शिक्षकामध्ये असू शकते. आणि म्हणून याला अधिक आपण कधीच कमी लेखायचं नाही. पेनाला कमी लेखायचं नाहीये, पुस्तकाला कमी लेखायचं नाहीये, मुलाला कमी लेखायचं नाहीये आणि शिक्षकाला तर कमी लेखायचंच नाहीये. असा विचार या ठिकाणी हा अनमोल विचार आपल्याला दिल्याशिवाय राहत नाहीये. पुढे काय म्हटलंय बघा, परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. परीक्षा म्हणजे काय आहे? परीक्षा म्हणजे 3 तास जे काही अभ्यासक्रमातली प्रश्न विचारलेली आहेत त्याची कागद फाडायची आणि ते जशाच्या तसे उतरून मार्काचा एवढा मोठा डोंगर आपल्या नावासमोर रचायचा आणि मी मेरिटमध्ये आलो, मी ही परीक्षा उत्तीर्ण केली. म्हणजे परीक्षा का? परीक्षाच्या बद्दल असं म्हणतात ना की अगं परीक्षा ना असा तसा तुझा खेळ. अगं परीक्षा असा कसा तुझा खेळ. फक्त 3 तास वेळ, सात मिळता कॉप्याची, नाही गरज डोक्याची. अशा प्रकारचं काम करणं म्हणजे परीक्षा आहे का? तर परीक्षा याचा अर्थ काय सांगितला गेलेला आहे? स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी म्हणजे परीक्षा आहे. आपण परीक्षेचा अर्थ केवळ पुस्तकी अभ्यासक्रमापुरता घेऊ नये. आपल्याकडे सत्व परीक्षा असं आपण म्हणतो, अग्नी परीक्षा आपण असं म्हणतो. परीक्षा म्हणजे काय? तर स्वतःमध्ये डोकावून पाहणं. मी कुठपर्यंत आहे, मी कुठून निघालो होतो, मी कुठपर्यंत आलोय, मला कुठपर्यंत जायचं आहे, माझ्या चांगुलपण किती आहे, वाईटपण किती आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या आयुष्यामधले परीक्षेचेच क्षण असतात. आणि म्हणून परीक्षेचा केवळ मार्काशी संबंध दुर्दैवाने आपण लावतो आहोत. इतका संकुचित अर्थ परीक्षा या शब्दाचा नाही आहे. परीक्षाचा या शब्दाचा अर्थविस्तार आपण लक्षात घेतला पाहिजे की आपण आपल्यामध्ये डोकावून पाहणं, आपलं मूल्यांकन आपण करणं हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी परीक्षा आहे. त्याला जर समर्पक शब्द द्यायचा झाला तर सिंहावलोकन करणं. हे थोडासा तेवढा आणखीन अर्थपूर्ण शब्द नाही आहे. सिंहावलोकन केवळ वरवरचं असू शकतं. अंतःकरणातून आपण आपलं मोजपट्टीनं मोजमाप करणं म्हणजे परीक्षा. या अर्थानं आपण परीक्षेकडे बघितलं पाहिजे. पुढे काय म्हटले बघा, खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. पोरं म्हणतात आज रविवार सुट्टी आहे, उद्या सोमवारी कुठली तरी सोमवार असल्यामुळे सुट्टी आहे. इथं सांगितलंय की जो खरा विद्यार्थी असतो त्याला आयुष्यामध्ये कधीच सुट्टी नसते. किती महत्वाचा विचार आहे बघा. विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. सुट्टी का नसते? त्याच्या 4 भिंतीच्या मध्ये अभ्यासक्रम शिकवण्यापुरती त्याला सुट्टी असेल, परंतु ती खऱ्या अर्थानं सुट्टी नाहीये. उलट त्याला नवीन काहीतरी शिकण्यासाठीची एक नवी संधी म्हणजे सुट्टी आहे. म्हणून सुट्टी आहे म्हणून काहीच न करता बेडवर पडून राहणे याला काही अर्थ नाहीये. सुट्टी याचा अर्थ काय आहे? सुट्टी याचा अर्थ आपल्याला आज काहीतरी नवीन शोधायचंय, नवीन मिळवायचंय, चांगुलपणाच्या दृष्टीनं त्यासाठी मिळालेली संधी आहे. सुट्टीकडे आपण संधीच्या नजरेनं विद्यार्थ्यांनी पाहिलं पाहिजे आणि जे या नजरेनं त्या सुट्टीकडे पाहतात तेच आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतात. जो सुट्टीचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी करतात ते मग असेच सुटेच राहून जातात. त्यांना आयुष्यामध्ये जगानं दखल घ्यावी, समाजानं दखल घ्यावी असं काही करता येत नाहीये. म्हणून सुट्टी
विद्यार्थ्यासाठी नसते, तर उलट ती सुट्टी संधी असते. या नजरेनं आपण तिकडे पाहिलं पाहिजे. या ठिकाणी 40वा सुविचार आपण पाहतोय. पहिल्यात 25 आणि आता इथं आपण 15 जवळपास पाहतोय. तर इथं काय म्हटलंय बघा, अज्ञानाची फळं नश्वर असतात. अज्ञानानं जी मिळालेली फळं असतात ना, ती नश्वर आहेत, म्हणजे ती टिकणारी नाही आहेत. अज्ञानाची फळं नश्वर असतात, ती सकाळी जन्माला येतात आणि सायंकाळी नष्ट होतात. आपल्याकडे त्यासाठी एक महत्वाचा शब्द वापरलाय, उतळ पाण्याला खळखळाट भारी म्हणल्यासारखं. अज्ञानी माणसाला जे काही फळ मिळालेलं असतं त्याला असं वाटतं की मी काय खूप कमावलं, काय खूप मला मिळालं, परंतु ते कसं आहे, नश्वर आहे. पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे किंवा गवताच्या पात्यावरील दवबिंदू सारखं आहे. ते चकाकताना चमकताना दिसतंय, परंतु ते केव्हा एकदा त्या गवताच्या पात्यावरून खाली पडेल आणि त्याचं अस्तित्व संपून जाईल सांगता येत नाहीये. तसं अज्ञानाने मिळालेली जे फळं असतात ना, ती देखील काही काळ तुम्हाला आनंद देतात असं वाटत असली तरी ते कधी तुमची साथ सोडून जातील आणि तुम्हाला उघडं पाडतील सांगता येत नाहीये. म्हणून अज्ञानाच्या फळाला फार महत्व देत बसू नका, असा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुढे काय म्हटलंय बघा, शिष्याच्या ठिकाणी आवश्यक असलेले गुण म्हणजे, जर आपल्याला खरा शिष्य कोण आहे हे पाहायचं असेल किंवा एखाद्याला वाटलं की मला शिष्य व्हायचं, तर शिष्याच्या ठिकाणी कोणते कोणते गुण असले पाहिजेत? तर शिष्याच्या ठिकाणी जे गुण असले पाहिजेत त्यामध्ये पहिला गुण असला पाहिजे पवित्रता. कोणताही गुरु असो, त्या गुरुच्या ठिकाणी जाताना आपल्याकडे पवित्रता असली पाहिजे. ज्ञानाची खरी तहान आपल्याकडे असली पाहिजे. ज्ञान मला मिळवायचं यासाठी ज्ञानाची तहान आपल्याकडे असली पाहिजे आणि चिकाटी देखील आपल्याकडे असली पाहिजे. काय असली पाहिजे? चिकाटी देखील अत्यंत महत्वाची आहे, कारण चिकाटीशिवाय आपल्याला आयुष्यामध्ये काही करता येत नाहीये. आणि म्हणून आपल्याकडे काय काय गोष्टी असल्या पाहिजे शिष्याच्या ठिकाणी? तर त्याच्याकडे पवित्रता, ज्ञानाची खरी तहान, मला ज्ञान मिळवायचं ही पहिली दुसरी गोष्ट त्याच्याकडे असली पाहिजे. आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे चिकाटी. चिकाटी म्हणजे त्या ढेकणाचं उदाहरण किंवा गोचिडाचं उदाहरण दिलं जातं की ते गोचिडामध्ये किती चिकाटी असते, की ते सणाला गाई म्हैशीचे असतं आणि ते त्याचं रक्त पितं, ते सोडतच नाहीत. कधी कधी ओढलं तर त्याची मान वगैरे तुटेल, परंतु ते सोडत नाहीये. इतकी चिकाटी त्याच्या ठिकाणी आहे. तेवढी चिकाटी शिष्याच्या ठिकाणी मला असं वाटतं की जे काही तुला प्राप्त करायचंय त्याबद्दलची असली पाहिजे. अशी चिकाटी असल्याशिवायही आपल्याला खऱ्या अर्थानं पुढे जाता येत नाही. म्हणून शिष्यानं ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे पवित्रता असावी, आपल्याकडं ज्ञानाबद्दलची तहान असावी आणि चिकाटी असणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, डोळे स्वतःवर विश्वास ठेवतात, परंतु कान मात्र दुसऱ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये कानावर विश्वास ठेवायचा की डोळ्यावर विश्वास ठेवायचा आपण ठरवलं पाहिजे. डोळे काय करतात तर म्हणे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि कान दुसऱ्यावर विश्वास ठेवतात. म्हणून कानामध्ये सांगितलेल्या गोष्टीमुळे आपण बऱ्याच वेळेस म्हणतो आहोत ते कानानं फार कच्चा माणूस आहे म्हणून असं वागतो. कानानं कच्ची असलेली माणसं जगामध्ये अपयशी झालेली आहेत आणि जी माणसं डोळ्यावर विश्वास ठेवून कार्य करत राहिलेली आहेत ती माणसं यशस्वी आणि मोठी झालेली आहेत. म्हणून आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये डोळ्यामध्ये आणि कानामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. डोळ्यानं जी गोष्ट पाहिलेली आहे आणि कानानं तीच गोष्ट ऐकलेली आहे, तर कानानं ऐकलेल्या गोष्टीमध्ये असत्यता निघू शकते, की नाही, शंका असू शकते, परंतु डोळ्यानं पाहिलेल्या बाबतीमध्ये तशी शंका असण्याचं कारण नाहीये. म्हणून आपण कानातल्या गोष्टीपेक्षा डोळ्यावर आपण जास्त विश्वास ठेवला पाहिजे, हा विचार इथं आपल्याला पाहायला मिळतो. पुढे म्हणतात, शील, करुणा, विद्या, मैत्री आणि प्रज्ञा या पंचतत्वानुसार प्रत्येक विद्यार्थ्यानं आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे. विद्यार्थ्याला जर खऱ्या अर्थानं चारित्र्यवान व्हायचं असेल, विद्यार्थ्याला जर आपल्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं काही प्राप्त करायचं असेल, तर विद्यार्थ्याकडं काय काय गोष्टी असल्या पाहिजेत? 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्या गेलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी? तर पहिली गोष्ट विद्यार्थ्याकडे असलं पाहिजे शील, जे की महात्मा गौतम बुद्धांनी किंवा तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं. प्रज्ञा, शील, करुणा, त्यात शील आलेला आहे. तर विद्यार्थ्याकडे शील असलं पाहिजे, प्रज्ञा, शील, करुणा असली पाहिजे. हे दुसरा गुण विद्यार्थ्याकडे असला पाहिजे. पहिला गुण शील असला पाहिजे.
दुसरी गोष्ट बाब म्हणजे करुणा असली पाहिजे. तिसरी गोष्ट विद्या असली पाहिजे. विद्यार्थ्यानं विद्येवर जीवापाड प्रेम केलं पाहिजे. चौथी गोष्ट विद्यार्थ्याकडे मैत्री ही असली पाहिजे. आणि मी आता म्हणालो सुरुवातीला प्रज्ञा असली पाहिजे. म्हणजे प्रज्ञाशील करुणा, मैत्री आणि विद्या या 5 गोष्टी जर विद्यार्थ्यानं आपल्याजवळ ठेवल्या तर निश्चितपणे विद्यार्थ्याला चांगला विद्यार्थी बनता येऊ शकतं. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं हे 5 गुण आपल्या आयुष्यामध्ये बाळगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनुभव हे जमविण्यासाठी नसून वापरण्यासाठी असतात. बरेच माणसं म्हणतात की आमचे केस काही असेच पांढरे झालेले नाहीये, त्याच्या पाठीमागं खूप अनुभव आहे. माझं आयुष्य इतकं आहे, माझं वय बघतो का, माझ्या डोक्याला केस आहेत का? म्हणजे अनुभव काही जमवण्यासाठी आहे का? अनुभव हा जमवण्यासाठी नाहीये, तर अनुभव हा वापरण्यासाठी आहे. ज्यांनी अनुभव जमवून तसाच ठेवला त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आणि ज्यांनी अनुभवाचा वापर केला तीच माणसं जगात श्रेष्ठ ठरलेली आहेत. आणि म्हणून आपण देखील अनुभव जमवून ठेवायचा नाहीये, तर तो अनुभव वापरायचा आहे. हा विचार देखील अत्यंत महत्वाचा आहे. आणि या व्हिडिओमध्ये मला असं वाटतं की या विचाराला देखील आपण अत्यंत महत्वाचं स्थान देणं गरजेचं आहे. आणि या व्हिडिओमधला 45वा विचार, शेवटचा विचार पाहून आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवणार आहोत. शेवटचा जो 45वा म्हणजे ह्या एकूण जे सुविचार मी घेतलेले आहेत पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओनुसार, तर तो 45वा सुविचार काय बघा. मनुष्य कितीही शहाणा असला तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यास लागल्यावर त्याला काय म्हटलंय बघा, पूर्वीचे जग निळ्या रंगाचे दिसू लागते. काय म्हटलंय? मनुष्य कितीही शहाणा असला, माणसं म्हणतात बघा माणूस चांगला होता पण खुर्चीवर बसल्यापासून फार बिघडला, नाही तर फार चांगला माणूस होता. माणूस किती जरी शहाणा असला तरीही अधिकाराचा चष्मा त्याला लागला. अधिकाराचा चष्मा लागला, मग कोणताही अधिकार असो, अधिकार त्याच्या जीवनामध्ये आला की त्याला पूर्वीचं जग निराळं दिसायला लागतं. अगोदर जेव्हा तो अधिकारापासून वंचित असतो तेव्हा त्याची भाषा वेगळी असते आणि अधिकारावर बसल्याच्या नंतर त्याची भाषा बदलते. म्हणजे माणसाला अधिकार कशा पद्धतीनं सरड्यासारखा रंग बदलायला लावतो. सगळ्यांच्याच बाबतीमध्ये असं होतं का? तर अधिकाधिक लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं असावं म्हणून तर हा विचार आलेला आहे. काही फार कमी लोक असतील जे अधिकाराचा पदावर बसल्याच्या नंतर देखील त्यांच्यात काही बदल होत नसेल, परंतु जास्तीत जास्त लोक अधिकारावर आल्याच्या नंतर मात्र पूर्वीच्या जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघतात. हाही एक अवगुण माणसाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. असा हा शेवटचा विचार या ठिकाणी पाहून आपण या दुसऱ्या व्हिडिओला या ठिकाणी समाप्त करूया. याच्या पुढचे सुविचार आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.